जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, या ऑनलाईन काउन्सिलिंग मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग परचेस करायची असेल त्या अगोदर हे संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला नेमका काय काय मिळणार आहे हे सुद्धा तुम्ही पहिले जाणून घ्या, नंतर प्रॉब्लेम व्हायला नको। बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट आमची जी काउन्सिलिंग आहे, ही काउन्सिलिंग म्हणजे काय असते की ज्या वेळेस विद्यार्थी 12वी नंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतो त्यावेळेस त्याला भरपूर साऱ्या कॉलेजेस बद्दल माहिती नसते, ब्रांच बद्दल माहिती नसते, आपण कोणती ब्रांच घ्यावी हे तर तुम्हाला तुमचं स्वतः सिलेक्ट करायचं आहे। पण बघा आता कॉलेज तर निवडली, मग बाहेर जायचं की नाही जायचं, तर यासाठी भरपूर व्हिडिओ सिरीज म्हणजे विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेत असताना जे पण काही बारीक 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 ज्या पण काही डाऊट्स येतात त्या सर्व डाऊट्सचं आम्ही सोल्युशन त्यांना देत असतो। तर बघा या संपूर्ण ही जे व्हिडिओ सिरीज आहे हे व्हिडिओ सिरीज तुम्हाला या ठिकाणी टाकलेली आहे। त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आता या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला काय काय मिळेल तर बघा संपूर्ण इम्पॉर्टंट व्हिडिओची सिरीज तुम्हाला मिळेल, त्यासोबतच कॉलेजची डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला लिस्ट मिळेल, म्हणजे एखाद्या जिल्ह्यामधून कोणते कॉलेज बेस्ट आहे ही लिस्ट तुम्हाला मिळणार आहे। ही कट ऑफ वाईज ब्रांच वाईज तुम्हाला एकदम प्रॉपर व्यवस्थित बनवून दिलेली आहे। आता यामध्ये कसं आहे माहिती आहे का, ही एक्सपर्टने ही टीम बनवलेली आहे। म्हणजेच काय की समजा एखादं कॉलेज आहे, त्या कॉलेजचा कॅम्पस कसा चांगला आहे, नंतर समजा बघायला गेलं तर त्या ठिकाणी प्लेसमेंट चांगला आहे का, शिक्षक वगैरे व्यवस्थित आहे का, नंतर मग त्यांचा रेकॉर्ड काय आहे, ॲव्हरेज पॅकेज काय, हायेस्ट पॅकेज काय आहे, त्यानुसार प्रॉपर डिस्ट्रिक्ट वाईज लिस्ट बनवलेली आहे तुमच्यासाठी। ही डिस्ट्रिक्ट वाईज प्रॉपर लिस्ट तुम्हाला मिळेल। त्यानंतर ऍडमिशनची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल, ऍडमिशन प्रोसेस काय, ईच अँड एव्हरी टॉपिक तुम्हाला प्रॉपर तोडून फोडून एक्सप्लेन केला जाईल। त्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स म्हणजे या संपूर्ण ऍडमिशन प्रणालीमध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगेल। नंतर कॅपराउंड मध्ये संपूर्ण कंप्लीट गायडन्स तुम्हाला या ठिकाणी मिळेल। त्यानंतर ई स्क्रुटिनी, फिजिकल स्क्रुटिनी हे नेमकं काय असतं, कोणतं निवडावं याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल। त्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजेच काय की ऑप्शन फॉर्म फिल करत असताना तुम्हाला आम्ही थोडे टिप्स सुद्धा देऊ, गायडन्स सुद्धा आम्ही तुम्हाला करू की कशा प्रकारे ऑप्शन फॉर्म भरायचा असतो। त्यानंतर सीट ऍक्सेप्टन्स प्रोसेस, बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपले जवळपास बघा एक असतं ऑटो फ्रीज, नंतर सेल्फ फ्रीज, त्यानंतर असतं आपलं नॉट फ्रीज आणि एक असतं ऑप्शन फॉर बेटरमेंट। तर आपल्याला शेवटच्या राऊंड पर्यंत सेफेस्ट वेने कशा प्रकारे जायचं आणि बेस्ट कॉलेज कशा प्रकारे मिळवायचं हे सर्व आम्ही या ठिकाणी गायडन्स करत असतो। नंतर व्हॉट्सअपचा सपोर्ट तुम्हाला मिळेल, म्हणजे तुम्हाला जे पण काही डाऊट्स वगैरे असेल ते बिंदास तुम्ही आम्हाला विचारू शकता। त्यामुळे त्या लक्षात ठेवा ही काउन्सिलिंग महत्त्वाची असणार आहे। जे विद्यार्थ्यांना बाहेर गावचं एवढं नॉलेज नाहीये, काय करावं काय नाही करावं याबद्दल तुम्ही जर कन्फ्युज असाल तर ही काउन्सिलिंग तुम्हाला खरंच महत्त्वपूर्ण ठरू शकते। तर संपूर्ण कॉलेजची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे डिस्ट्रिक्ट वाईज, जिल्ह्यानुसार, तुमच्या ब्रांच नुसार। ठीक आहे, चला। आणि जर तुम्हाला असं वाटतं की नाही आम्हाला पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे, आम्हाला आमच्या पर्सेंटेज नुसार, आमच्या संपूर्ण ब्रांच नुसार, आमच्या कॅटेगरीनुसार जर आम्हाला कॉलेजची लिस्ट पाहिजे असेल तर यासाठी ही काउन्सिलिंग नाही, यासाठी तुम्हाला ऍडव्हान्स काउन्सिलिंग कडे जावं लागेल। ही आपली बेसिक लेवलची काउन्सिलिंग आहे। तर या ठिकाणी या सर्व गोष्टी मी ज्या तुम्हाला सांगितल्या त्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। व्हॉट्सअपला तुम्हाला सपोर्ट नक्की असेल हे मात्र नक्की। ठीक आहे, चला। तर आशा करतो या काउन्सिलिंगचा लाभ तुम्ही घेशाल आणि जर तुम्हाला ऍडव्हान्स पॅकेज कडे जायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता, त्याबद्दल तुमची इच्छा। ठीक आहे, चला। तर आता संपूर्ण व्हिडिओला एन्जॉय करा, ही संपूर्ण माहिती घ्या आणि बघा या निर्णयावर तुमचे पुढचे 4 वर्ष डिपेंड आहे, त्यामुळे जो निर्णय घेत असाल तो निर्णय प्रॉपर घ्या।